नमस्कार मित्रांनो, मायसेल्फ ओमकार सेंडुरे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघायचं आहे की MPSC MES 2023 इंटरव्ह्यूसाठी किती कट ऑफ लागणार आहे, इंटरव्ह्यू जाण्यासाठी किती कट ऑफ लागणार आहे. बरीच मुलं उत्सुकतेनं या व्हिडिओकडे बघत असतील अशी अपेक्षा करतो. तर माझ्या काही अचिव्हमेंट्स आहेत. राज्यात मी 4 टॉपर MPSC 2011ला आलेला आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2009ची MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न क्रॅक केलेली आहे. ह्या माझ्या काही हॉबीज आहेत. टीचिंग माझं पॅशन आहे. मुलांना गाईड करणं, मोटिवेट करणं मला आवडतं आणि म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत विद्यासागरच्या मार्फत 600+ सक्सेसफुल ऑफिसर्स या ठिकाणी घडवलेले आहेत आणि त्यात माझं मोलाचं योगदान करिअर घडवण्यासाठी आहे. ऑन बिहाफ ऑफ विद्यासागर अकॅडमी अँड करिअर डेव्हलपमेंट सेंटर, आय वेलकम यू ऑल. मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर ऑल सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम्स या ठिकाणी विद्यासागर. तर आजचा व्हिडिओचा अजेंडा काय तो आपण बघूया. डिपार्टमेंट वाईज व्हॅकन्सीज MPSC 2023ला काय होते शॉर्टमध्ये मी या ठिकाणी सांगेन. एक्सपेक्टेड कट ऑफ काय लागू शकतो, ज्या व्हिडिओची तुम्ही ज्या स्लाइडची आतुरतेने वाट पाहाल. त्यानंतर इंटरव्ह्यू गायडन्स बॅच त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देईन आणि 2024, 25, 26ची जी डिस्क्रिप्टिव्ह बॅच आहे त्याच्या संदर्भात मी डिस्कस करणार आहे. चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो एक पॉवर ऑफ सिक्स सेन्स आणि एक्सपिरियन्स याचा वापर करून मी बनवलेला आहे. जो काही एक्सपिरियन्स या 10 वर्षांमध्ये घेतलेला आहे डिपार्टमेंटकडनं त्याच्यावरनं सांगतोय. तर डिपार्टमेंट वाईज व्हॅकन्सी बघूया. सगळ्यात पहिला डिपार्टमेंट आहे मित्रांनो वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन. तर याच्या ज्या जागा आहेत 159 या ठिकाणी जागा आहेत. 159 व्हॅकन्सीज तुम्ही बघू शकता. AEE टोटल 89 व्हॅकन्सी आहेत. त्यातल्या ओपनच्या 33 व्हॅकन्सी आहेत. इथं डिटेल बघू शकता. जनरलला 21 जागा आहेत 56 पैकी. 29 पैकी फिमेलला 10 ओपनच्या आणि स्पोर्ट्सला 4 पैकी 2 जागा, असं हे टेबल आहे. दुसरं AE1 टोटल 21, त्यातल्या 8 ओपनच्या. AE2 49 टोटल आणि 20 ह्या ओपनच्या या ठिकाणी आहेत. कुठलं डिपार्टमेंट? वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन डिपार्टमेंट. व्हेरी गुड. त्यानंतर जर बघितलं वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, जलसंपदा, आमचं डिपार्टमेंट 25 व्हॅकन्सी या ठिकाणी आहेत. तर AEE टोटल 10, 4 ओपनच्या, 15 AE1, 6 ओपनच्या. AE2ला जागा या ठिकाणी MPSCला कळवल्या नव्हत्या वॉटर रिसोर्सेस. त्यानंतर बघा मित्रांनो वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट 10 व्हॅकन्सी आहेत. AEE हा कॅडर यांच्यात नाही, पण AE1 आपण म्हणूया जलसंधारण अधिकारी गट त्याच्यासाठी 10 व्हॅकन्सी होत्या. त्यातल्या ओपनच्या 5 आहेत. AE2 0 आहेत व्हॅकन्सी जलसंधारण अधिकारी गट ब. त्यानंतर पब्लिक वर्क डिपार्टमेंट PWD, ज्या मुलांची भरपूर इच्छा असते की PWD मध्ये जायचं आहे, तर त्याच्या 301 व्हॅकन्सी या ठिकाणी आहेत. AEE 0, AE1 PWD 0, मात्र AE2च्या टोटल 301 व्हॅकन्सी आहेत. त्यातल्या ओपनच्या 107 व्हॅकन्सी आहेत. ह्या 4-5 स्लाइड दाखवण्याचा उद्देश काय की टोटल ओपन जनरलच्या व्हॅकन्सी किती आहेत तर त्या आपल्या पुढे दिसतील. 174 ओपन जनरलच्या व्हॅकन्सी आहेत. फिमेलचे किती आहेत तर फिमेलच्या 55 व्हॅकन्सी आहेत. त्याच्यावरूनच तर आपल्याला हा कट ऑफ या ठिकाणी डिराईव्ह करायचा आहे, तो आपण करणार आहे. त्याच्या आधी PWD झालं. त्याच्या आधी काही व्हॅकन्सीच्या संदर्भात टोटल किती व्हॅकन्सी ऍड मध्ये 23च्या होत्या तर 495 व्हॅकन्सी मित्रांनो या ठिकाणी होता. एक गोल्डन चान्स, गोल्डन अपॉर्च्युनिटी होती. ओपन जनरल आता सांगितल्याप्रमाणे 174 आणि ओपन फिमेलच्या 55. त्याच्या आधी काही कट ऑफ सांगण्याच्या आधी थोडेसे पॉईंट्स काय काय कन्सिडर केलेले आहेत ते बघूया. अनालिसिस ऑफ ओल्ड प्रिव्हियस MPSC केलेले 2007, 2009 आणि 2011चे वेगवेगळ्या एक्झामचे रिझल्ट्स बघितलेले आहेत आणि त्याच्यावर थोडंसं टेंटेटिव्ह ढोबळ मनाने काय रिझल्ट असू शकतो एक्सपेक्टेड कट ऑफ तो बघितलेला आहे. दुसरं अनालिसिस फ्रॉम स्टुडंट्स, ओरली स्टुडंट्सची चर्चा करून किती अटेम्प्ट झाला काय, कारण यावेळेचा पेपर जो आहे तो थोडासा निश्चितच वेगळा होता. मागच्या सर्व पेपरचा अभ्यास केला. पेपर 2 स्पेशली एकदमच 100% थेरी त्यांनी टाकली होती. तर चेंजेस MPSC असेल UPSC असेल ह्या अनप्रिडिक्टेबल एक्झाम्स असतात, ह्याच्यात काही येऊ शकतं. त्यामुळे वी शुड बी रेडी फॉर ऑल. हाऊ विल बी पेपर चेक, कसा लूज पेपर चेक होतो का टाईट त्याच्यावरती या ठिकाणी डिपेंड आहे. म्हणजे स्ट्रिक्ट पेपर चेक होतो. इट जस्ट टेंटेटिव्ह प्रिडिक्शन विदाउट गुगल फॉर्म, कोणत्याही प्रकारचा गुगल फॉर्म या ठिकाणी घेतला नाही आणि त्यामुळे काय एक प्रिडिक्शन टेंटेटिव्ह असणार आहे. दुसरं मित्रांनो कास्ट वाईज प्रिडिक्शन करणं फार अवघड आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी प्रिडिक्शन कास्ट वाईज केलेलं नाही. सॉरी फॉर दॅट. त्यानंतर
काही विचार नका करू. ऑल दी बेस्ट. मी सांगतोय म्हणजे असाच कट ऑफ असेल किंवा ह्याच्यापेक्षा जास्त असेल, कमी असेल, काही विचार करू नका. हे मी सांगतोय त्याच्यापेक्षा जास्ती असू शकतो आणि मी सांगतोय त्याच्यापेक्षा कमी असू शकतो. सो डोंट वरी, लेट स्टार्ट विथ द एक्सपेक्टेड कट ऑफ. तुम्हाला जो अतिशय इम्पॉर्टंट स्लाइड जी तुमची आहे, जी तुमचं भविष्य ठरवणार आहे. ओपन जनरल 174 वॅकन्सी, रेशो 1:3 साधारण पकडला तर साधारण 500, 550, 550 जी काय संख्या येईल त्याच्या 522 वगैरे, तर तेवढ्या लोकांना बोलवलं जाईल. आणि मला असं वाटतंय की एक्सपेक्टेड कट ऑफ हा 110 ते 125 या रेंजमध्ये राहणार आहे. स्टार मारलेला आहे, ह्याच्यापेक्षा हायरही जाऊ शकतो आणि ह्याच्यापेक्षा लोअर. पण माझं जे पर्सनल मत आहे ॲज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ॲज अ माय पर्सनल ओपिनियन, 2 डिस्क्रिप्टिव्ह क्रॅक केलेत आणि त्याचा अभ्यास करून तर 110 ते 125 ही रेंज मला वाटते. त्यानंतर ओपन फिमेल 55 जागा 1:3 जर विचार केला तर 95 ते 105 इतका कट ऑफ येण्याची शक्यता ओपन फिमेलचा आहे. कास्ट वाईज मग ह्याच्या प्रमाणात थोडासा फरक या ठिकाणी पडणार आहे. दॅट्स इट. तर विद्यासागरची इंटरव्ह्यूची बॅच सुद्धा या ठिकाणी 2023 साठी आपण सुरू करणार आहे. लवकरच टेलिग्रामला तुम्ही कनेक्टेड राहा. खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट या ठिकाणी करू शकता. अचिव्हर्स बॅच संदर्भात या ठिकाणी तुम्ही बघू शकता. 2024, 25, 26 तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना एक चांगली संधी आहे विद्यासागरच्या मार्फत. 27 जुलैला ही बॅच या ठिकाणी सुरू होते. ज्यांना इंटरेस्ट असेल, काही तुमचे ज्युनियर्स असतील त्यांनाही तुम्ही व्हिडिओ पाठवू शकता. थँक्यू. दॅट्स इट. आपल्याकडे हॉस्टेल फॅसिलिटी गर्ल्स आणि बॉईज यांच्यासाठी केलेल्या, ज्यांना इथं राहून पुण्यामध्ये राहून अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी सुविधा आपण दिलेली आहे. दॅट्स इट. काही तुम्हाला इन्क्वायरी आणि ह्याच्यासाठी संपर्क करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरला संपर्क करू शकता. ईमेल ID दिलेला आहे, वेबसाईट दिलेली आहे. दॅट्स इट मित्रांनो. खूप चांगली संधी आहे. पॉझिटिव्ह राहा आणि अशी माहिती एमपीएससीकडनं म्हणा किंवा काही यांच्याकडून मिळालेली आहे की पेपर चेक करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच रिझल्ट पण डिस्प्ले होईल. अजून तरी डेटची काही अपडेट आपल्याकडे नाही आहे. ज्यावेळी येईल त्यावेळी निश्चित आपण सांगूया. जी काही डेट असेल काळजी करायची आवश्यकता नाही. 15 दिवसात लागेल, महिन्यात लागेल किंवा आणखी 2 महिन्यात लागेल. पण जे काय असेल तर तुम्हाला तयारी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करायचं आहे. दॅट्स इट. ऑल दी बेस्ट अँड बी पॉझिटिव्ह, बी एनर्जेटिक. आणि तोपर्यंत परत भेटूया. थँक्यू.